सो नेक्स्ट स्टुडंट आहे दीप्ती मॅडम. मॅडमचं इंट्रोडक्शन म्हटलं तर मॅडमला मार्केट बद्दल खरंच काही माहित नव्हतं. आणि कसं आहे त्यांचं प्रोफेशन, काय ते करताय, आता इथे का वळाले, हे सगळ्या प्रश्नाची उत्तर मॅडम देणारच. तर मॅडम प्लीज. नमस्कार, माझं नाव दीप्ती निगरस. मी एज्युकेशन सेक्टर मध्ये वर्किंग आहे आता आणि गेल्या 20 वर्षापासून मी वर्किंग आहे. वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम केलेलं. शेअर मार्केटमध्ये येण्याचं कारण म्हणजे मला बराच इंटरेस्ट होता याच्यामध्ये, पण तशी योग्य क्लास मिळाला नाही किंवा मी तेवढं क्लास शोधला नाही. पण आता माझे जे पार्टनर आहेत त्यांनी मला सांगितलं की हा क्लास तू जॉईन कर. आणि त्याच्यामध्ये जे मेन टायमिंगचा इश्यू होता, मी सुरुवातीला पण सांगितलं होतं की तेवढा वेळ देऊ शकत नाही ट्रेडिंगसाठी. सो यांची स्ट्रॅटेजी जी आहे ती मॉर्निंगला अर्धा ते पाऊण तास तुम्ही वर्क करून चांगलं अर्निंग करू शकतात. हे जेव्हा मला त्यांनी सांगितलं तेव्हा मला वाटलं की आपण हा क्लास जॉईन करावा. स्ट्रॅटेजी काय आहे ते शिकण्यासाठी मी इथे जॉईन केलं होतं. शेअर मार्केट बद्दल नॉलेज शून्य होतं मला आणि ट्रेनिंग सरांनी खूप चांगलं घेतलं आणि आज भरपूर नॉलेज आलंय असं म्हणू शकते मी. तर ओव्हरऑल आपण असं म्हणूया की स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही क्लास जॉईन करायच्या अगोदर जे नॉलेज होतं ते समजा 0 असेल, 10 असेल, झिरोच होतं, टेन्शन नव्हतं. आणि आता किती झालं? आता जे कंटेंट वाईज त्यांनी जे दिले ते 100% समजले मला. आता पुढचा रोल हा माझा आहे की मी किती प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि ओव्हरऑल मी तुम्हाला मार्केटची टेस्ट पण करून दिली, लाईव्ह मार्केट प्रॅक्टिस. म्हणजे नुसतं थेरॉटिकल नाही शिकवलं की हे असं वर्क करतं, ते ऍक्च्युअली कसं वर्क करतं हे आपण जेव्हा करत नाही, म्हणजे ऍक्च्युअल ट्रेड आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ती आयडिया खरंच येत नाही. त्यामुळे ऍक्च्युअल ट्रेडिंग जे त्यांनी शिकवलं डे 1 पासून, त्याच्यामुळे खूप जास्त कॉन्फिडन्स लवकर आला. टेक्निकली जसं तुम्ही त्या बॅकग्राऊंडचे आहे, एज्युकेशन बॅकग्राऊंडचे, पण हा बॅकग्राऊंड आपला नाहीच आहे. म्हणजे हे फील्ड पूर्णपणे वेगळं आहे. पण मग आता जे मनात शंका होत्या तुमच्या, शेअर मार्केट कसं असेल किंवा त्याच्यामध्ये टेक्निकल लँग्वेज अशा असतात, ऑप्शन वेगळं असतं, आपण फॉरेक्सचा पण क्लास केला आणि लकीली फॉरेक्सचे पण कंटिन्यू खूपच तुम्हाला समजून गेल्या इझी मध्ये. तर काय वाटतं तुम्हाला ओव्हरऑल या सर्व स्टडी प्रमाणे तुमच्या हिशोबाने काय वाटतं, सगळे डाऊट क्लिअर होत आहे? डाऊट तर क्लिअर होतातच आहे. शेअर मार्केटचा एक म्हणजे मी ओव्हरऑल जे ऑब्झर्वेशन केलं की लोक खूप बाऊ करतात की शेअर मार्केट, अरे बापरे शेअर मार्केट चालू केलं, अरे बापरे. म्हणजे खूप भीती ते आधीच निर्माण करतात की नको नको तिथे रिस्क असते किंवा लॉस होतो किंवा खूप लोक बुडालेले. पण त्याचं कारण हे की त्यांचा प्रॉपर स्टडी नव्हता किंवा प्रॉपर टेक्निक्स किंवा प्रोसेस त्यांनी युज नाही केलेली. जर ते आपल्याला माहिती असेल तर मग हे नाही होणार. परफेक्ट. आणि जसं आता टेक्निकली जसं आपण झिरो लॉस पॉलिसी म्हणतो, जसं आपण स्टॉप लॉस लावतो कॉस्ट लो, तर लोकांना स्टॉप लॉस माहिती आहे पण कुठे लावायचा हे नाही, आणि तो तुम्हाला आता माहिती झालेला आहे. म्हणजे इथे फक्त कमवायचे कसं हे नाही शिकवलं, तर तुम्ही तुमचं कॅपिटल पण वाचवायचंय हे पण शिकवलेलं आहे. कारण की कॅपिटल जर गेलं तर मग माणूस पुढे हिंमतच नाही करणार की आता आपण परत ट्रेडिंग करू. बरोबर बरोबर. आणि मॅडम आता जसं तुम्ही एवढं लांबून यायचे, बरंच अंतर राहायचं, मॉर्निंग 6 यायला लागायचं, तर तुम्ही तरी तयारी दाखवली आणि ओव्हरऑल तुमचं प्रोफेशन जो आहे तो पण मेंटेन करताय. त्याच्यानंतर तुमचे सेमिनार म्हणा या इतर जे काही वर्कआउट आहे ते आहे, आणि हे सर्व करत असताना जे आता तुम्हाला परत त्या कामाकडे वळायचे तुमच्या प्रोफेशनला, तर जसं मी अर्धा तासची स्ट्रॅटेजी सांगितली, ही कम्फर्टेबल वाटली तुम्हाला आणि ती वर्क आहे का हे पण वर्क आहे. कारण की त्याच्यासाठी जॉईन केलं आणि तो पर्पज सॉल्व्ह झाला माझा. कारण की डेली 3 वाजेपर्यंत बसणं शक्य नाही हे मी आधी पण क्लिअर केलं होतं. पण मग आता ही स्ट्रॅटेजी चांगली समजली, त्यामुळे हे खूप कम्फर्टेबल आहे. आता जसं लोकांना जसं तुम्ही सजेस्ट करताय 9:15 ते 9:45 इज मोर दॅन इनफ. परफेक्ट. तुम्हाला तुमचे प्रोफेशन पण सांभाळायचं आहे प्लस तुम्हाला ट्रेड पण करायचं आहे, तर अर्धा तास इज मोर दॅन इनफ. दिवसभर जर तुम्ही ट्रेडच्या मागेच लागले तुमचा प्रोफेशन डेफिनेटली, तर तुम्हाला ग्रीड येणार, तुम्हाला वाटणार की हा ट्रेड पण घेऊ तो ट्रेड पण घेऊ, आणि असं करत करत तुम्ही दररोज लॉस मध्ये जाणार. आता इथे आपली स्ट्रॅटेजी काय, 9:15 वाजता मी ट्रेड घेतला, 9:45 पर्यंत तो आवरला, मे बी रिझल्ट कॉस्ट वर निघालो तरी हरकत नाही, प्रॉफिट मध्ये निघालो तरी हरकत नाही. त्या दिवसाचं जे आहे ते तिथे सोडून मग आपल्या लागलं. आणि ओव्हरऑल हे सर्व करायला जसं 9:15 मार्केट चालू होतंय आणि आपल्याला समजा एखादा चांगला स्टॉक स्क्रिप्ट निवडायची, हे करायला फार टाइम लागतो का? नाही, 5 ते 10 मिनिटाचं काम आहे. आधी स्टडी करून तुम्ही इमिजिएटली 9:15 ट्रेड करू. आणि आता तर सुरुवात आहे तुमची, जेव्हा तुमची रेग्युलर प्रॅक्टिस होईल, म्हणजे मला आधी वाटायचं की याचा खूप अभ्यास आधी करून ठेवायला पाहिजे, मग तुम्ही ट्रेड करा. बरोबर. पण मग आता ते लक्षात आलं की 5-10 मिनिटात हे शक्य आहे की तुम्हाला कुठला ट्रेड घ्यायचा आहे हे तुम्ही तेव्हाच चॉईस करून इमिजिएटली ट्रेड करू शकता.
व्हेरी नाईस. तो ओव्हरऑल काही अजून शंका तुमच्या मनात? नाही, शंका तर काहीच नाही. आता प्रॅक्टिस माझ्यावर डिपेंड आहे. आणि डेफिनेटली खरी गोष्ट तीच आहे, जेवढी चांगली प्रॅक्टिस करू आपण तेवढा आपला कॉन्फिडन्स गेन होणार आहे आणि तेवढे कंटेंट आपले स्वतःहून सॉल्व्ह होणार आहे. आणि या फ्लो मध्ये म्हणजे कंटिन्यू राहायला पाहिजे. तर म्हणजे Yes. ब्रेक दिला तुम्ही तर मग ते परत हा मग शक्य परत आउट नाहीये. ऑफ त्यामुळे होते. ते रोज काही ना काहीतरी त्याच्यात Yes. केलं पाहिजे. आणि स्टील मी तुम्हाला सांगेल, जसं आता मी माझी बोलले असेल की तुम्ही परत क्लास जॉईन फ्री मध्ये करू शकता. कारण आपल्या लाईफचा फंडाच आहे की जो सीखने आया है उसको सिखाने के लिए मैं तैयार हूँ. आणि फॉरेक्सचं पण झालं माझं त्याच्यामध्ये. हा. त्याचं काही प्लॅनिंग नव्हतं फॉरेक्सचं हा. ट्रेडिंग करायचं. पण Yes. आपलं सरांनी जेव्हा सांगितलं की फॉरेक्स मध्ये पण तुम्ही काम करू शकता आणि जो टायमिंगचा इश्यू आहे की सकाळ दिवसभर वेळ नाही देऊ शकत, नाही ना. त्याच्यात तुम्ही रात्री पण करू शकता. वेळ देऊन करू शकता. Right. म्हणजे बाय चान्स माझं ते पण कम्प्लीट होऊन गेलं. डेफिनेटली व्हेरी ट्रू. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्या पण एक्सपिरियन्स मध्ये असं आलं की 15 दिवस तो व्यक्ती पण टाइम देतोय, पैसा देतोय, मी पण माझा टाइम खर्च करतोय आणि हे सर्व करून झाल्यावर शेवटी उरलं काय की प्रॅक्टिस करायचं आणि घरी गेला किंवा त्याच्या प्रोफेशनला जॉईन झाला आणि पुढे करतच नाही. तर आता एक सोल्युशन भेटलं की बाबा फॉरेक्स म्हणजे टाइम इश्यू वाल्यांना हे खूप चांगलं खूप आहे. इझिली हा. कव्हर करते. तर डेफिनेटली मार्ग आहे शोधायला. Correct. आणि शोधण्यासाठी पण फार फार मेहनत घ्यायची गरज नाहीये, कारण तुमचा एक्सपिरियन्स तेवढा झालेला आहे. सो ओव्हरऑल तुम्ही काही सजेशन द्यायचं असेल तर देऊ शकता किंवा सजेशन सेम राहील माझं, जे चौधरी सरांनी दिलंय की हा. आधी क्लिअर Intimate करा. द्या की असे असे रूल आहे, म्हणजे समोरच्याला त्या गोष्टी क्लिअर राहतील. इथंच आपण बाकी बोलू. ओव्हरऑल काही आपण इथंच बोलू. मस्त काम रूल बुकच बोलून टाकू असं है ना. त्याच्याने काय होईल, बेसिक रूल आहे हे, या गोष्टी तुम्हाला करायच्या या Yes. नाही करायच्या. Yes. डू अँड डोंट्स माहिती नाही नाही, काय होतंय आता आता असं वाटतं की माझी पायरी अपग्रेड झाली आणि डेफिनेटली ती चांगली गोष्ट आहे. आणि ते जे होतं त्याचा चांगलं परिणाम पण चांगले दिसतात. बरं, रिव्ह्यू पॉइंट मध्ये काही तुम्हाला 10 आउट ऑफ किती नाही. द्यायची? एक हा याच गोष्टीसाठी मी ठेवलाय. बाकी Definitely. काहीच प्रॉब्लेम. व्हेरी नाईस. आणि जर तुम्हाला कोणाला सजेस्ट करायची गरज पडली, वाटतं की मित्र आहे मैत्रिणी आहे त्यांना, तर तुम्ही सजेस्ट करू शकता. ओके, व्हेरी नाईस. तर प्रॅक्टिस करा. आणि टायमिंगचा पण खूप कन्व्हिनियंट आहे की आपल्या वेळेनुसार ऍडजस्ट करू शकतो. आणि मी ठेवलेला तोच मोड ठेवलाय की मी फिक्स टाइम ठेवला तर डेफिनेटली ज्याला करायचंय तर त्याचं प्रोफेशन आडवा येऊ शकतो. त्यापेक्षा त्यांच्यावर तो टायमिंग आपण सोपून दिला आणि ओव्हरऑल जे आपण वोटिंग करतो त्याप्रमाणे एक टाइम चांगला प्रॉपर मॅनेज होतो. ऑल दी बेस्ट. ऑल एन्जॉय द ट्रेडिंग. व्हेरी गुड.